हॅलो फ्रेंड्स, ऋतू अँड प्रियाज फूड लाईफवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. तर श्रावणामध्ये सगळे सण एकामागे एक येत असतात आणि ह्या सणांसाठी काहीतरी गोडधोड हे केलंच जातं. आता सगळ्यात महत्त्वाचा सण म्हणजे गणपती येणार आहेत. तर गणपतीमध्ये जितकी ओढ आपल्याला गणपती बसण्याची असते तितकेच त्यामध्ये भेटणाऱ्या प्रसादाची असते. तसं वेगवेगळे प्रसाद आपण रोज बनवत असतो. तर आता आज काय बनवायचं हा प्रश्न प्रत्येकाला असतो. तर त्यासाठी आपण ही नारळाची वडी प्रसादा म्हणून नक्की बनवू शकतो. अगदी झटपट होणारी आणि सोपी रेसिपी आहे. फक्त ह्यासाठी आपल्याला ओल्या नारळाचा वापर करायचा आहे. आता इथे ओला नारळ मी किसून घेतलाय, पण किसल्यानंतर तो खूप मोठा आहे, इतका जाडसर आपल्याला नकोय, अगदी फाईन हवा आहे, म्हणून मी मिक्सरमध्ये फिरून घेते. जर आपल्याकडे याच्यापेक्षा खवायला काहीतरी असेल आणि जर आपण खवून जो नारळ घेणार असेल तर अगदी छान असं टेक्स्चर त्याचं भेटतं. आता सगळा नारळ मिक्सरमध्ये फिरून घेऊन अगदी बारीक केलाय आणि इथे मी आता कढईमध्ये तूप टाकते. आता इथे आपण तूप ह्यासाठी वापरणार आहे जेणेकरून आपण जेव्हा नारळ किंवा जे आपण किसलेलं खोबरं आहे ते फिरवणार आहे कढईमध्ये त्यावेळेस ते खाली चिकटलं गेलं नाही पाहिजे त्यासाठी, किंवा ते लागलं नाही गेलं पाहिजे त्यासाठी आपण इथे तुपाचा वापर केला आहे. आता हे सगळं त्यातलं मॉइश्चर कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचं. अगदी खूप जास्त त्याला गरम करायचं नाही आहे, म्हणजे की त्याचा कलर बदलला गेला नाही पाहिजे. तर हलकंसं आपण हे परतून घेणार आहे. थोडंसं कोरडं झालं पाहिजे, ज्याचा जो ओलसरपणा होता तो थोडा कमी झाला पाहिजे. त्यानंतर ह्यामध्ये मी साखर टाकली. आता इथे साधारण जर मोठी एक वाटी तुमचं नारळ खवलेला नारळ असेल तर अर्धी वाटी इतकी साखर टाकायची. प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, आपल्या गोडीवरती आहे. आता ही वडी आपण खोबऱ्याचीही बनवू शकतो सेम, फक्त नारळाच्या ऐवजी आपण इथे खोबऱ्याचा वापर करायचा आहे. आता इथे पूर्ण साखर आटोस्तोपर्यंत आणि हे मिश्रण एकजीव होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला परतायचं आहे. एकजीव ह्यासाठी की आपल्या वड्या पडल्या पाहिजेत. आता तुम्ही बघू शकता मिश्रण एकमेकांना चिटकायला लागलंय. पहिलं ते खूप वेगळं होतं, एकमेकांपासून सुट्टत होतं. आता फिरवताच ते एकमेकांना चिकटतं. याचा अर्थ आता आपलं जे मिश्रण आहे ते वड्यांसाठी अगदी परफेक्ट तयार झालंय. आता इथे आपण कोणतंही भांडं घ्यायचंय, त्यामध्ये बटर पेपरचा वापर करायचा. अगदी बटर पेपर नसेल तर कोणताही पेपर ह्यामध्ये तुम्ही टाकू शकता आणि त्याला थोडंसं तुपाचा हात लावून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण हे मिश्रण टाकून घ्यायचंय आणि आता हे मिश्रण ह्यामध्ये टाकल्यानंतर एक साधारण अर्धा ते पाऊण तास आपण ह्याला सेट व्हायला ठेवायचंय. जर फ्रीजमध्ये ठेवलं तर अतिउत्तम, अगदी व्यवस्थित हे सेट होतं. आता इथे मी हे ज्या वड्या आहेत ह्या तुम्ही उपवासालाही खाऊ शकता. ह्यामध्ये मी वेलची, डायफळ वगैरे कशाचाच वापर केला नाही, अगदी ड्रायफ्रुट्स पण वापरले नाहीत. पण जर आपल्याला हवं असेल किंवा आवडत असेल तर आपण ह्यामध्ये ड्रायफ्रुट्सचाही वापर करू शकतो. अगदी ह्या वड्यांवरती आपण गुलकंदाचाही वापर करू शकतो. अगदीच नाही तर ड्राय पेटल्स जे भेटतात गुलाबाचे तेही तुम्ही ह्यावरती गार्निशिंगसाठी वापरू शकता. अगदी मी खूप सिंपल ह्या वड्या बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि टेस्ट पण ह्याची खूप छान आणि एकदम ओरिजिनल राहते. तर आता अर्धा पाऊण तासानंतर सेट झाल्यानंतर हे मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्यात. अगदी लहान मोठ्या जशा हव्यात तशाच्या वड्या पाडायच्यात. तर अगदी सोप्या अशा हे नारळाच्या वड्या किंवा नारळाची बर्फी आपण ह्याला म्हणू शकतो, सगळ्यांना आवडणारी आहे आणि ही तुम्ही फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित स्टोअर करूनही ठेवू शकता, काही होत नाही, अगदी व्यवस्थित राहते. तर ह्या गणपतीमध्ये तुम्ही नक्की प्रसादासाठी ही नारळाची वडी ट्राय करा आणि हो, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमची कशी झाली आहे. आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आवडल्यास रेसिपी नक्की शेअर करा. तर अशी झटपट आपली नारळाची वडी रेडी टू सर्व आहे. चला तर मग बाय.